नमस्कार. आज मी तुम्हाला द आर्ट ऑफ बीइंग अलोन या पुस्तकाची समरी आणि माझे रिव्ह्यूज तुम्हाला सांगणार आहे. द आर्ट ऑफ बीइंग अलोनची लेखिका आहे रेणुका गावराणे. त्याचे काही मी नोट्स बनवलेत, ते मी तुम्हाला वाचून दाखवीन आणि त्यातून जे काही मी बघितले, जे मी शिकलोय, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खरं सांगायला गेलं तर एकटं राहणं हा शब्द ऐकताच मनात धुसर उदास चित्र निर्माण करतो. पण खरं तर ती एक संधी असते स्वतःला बदलण्याची आणि जे काय आपल्याबद्दल जग विचार करतंय त्यांच्यापासून लांब राहण्याची. तर रेणुका गावराणे या लेखिकेने शब्दातून तुमच्या एकटेपणा कसा एकांतात बदलू शकतो हे सांगितलं आणि त्या एकांताचा तुम्ही कसा फायदा उचलू शकता, त्याचा कसा फायदा तुम्हाला होऊ शकतो याबद्दल त्यांनी सांगितलं. हे पुस्तक ऍक्च्युली 2 भागामध्ये विभागलं आणि टोटल 11 चॅप्टर्स आहेत. तर पहिल्या भागामध्ये 4 चॅप्टर. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे स्टॉप रोमॅन्सिंग लोनलीनेस. हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे पेन ऑफ हायडिंग युअरसेल्फ. तिसऱ्या भागाचं नाव आहे हाऊ टू बी यू. चौथ्या भागाचं नाव आहे लव्ह फॉर सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे एकांत. आता तुम्ही म्हणाल एकटेपणा आणि एकांत याच्यात फरक काय? खूप फरक. एकटेपणा हा ऍक्च्युली एक निगेटिव्ह वर्ड आहे. एकांत म्हणजे तुम्ही स्वतःला शोधण्यासाठी घालवला वेळ आहे. खर तर खूप उशिरा जाणीव होते लोकांना की being alone is a part of a life and it is actually part of your adulting. आता जे तुमच्यासोबत जे मित्र आहेत ते का तुमच्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत? नाही. काही जण त्यांच्या नोकरीसाठी तुम्हाला सोडून जाणार आहेत, काही जणांना तुम्ही तुमच्या नोकरीसाठी किंवा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही सोडून जाणार आहात. जे आज तुमच्याबरोबर आहे ते उद्या तुमच्याबरोबर नसतील. मग याच्यासाठी तुम्ही काही करू शकता का? नाही करू शकत. असंच आहे आयुष्य. तर आपण या पहिल्या चॅप्टर बद्दल आता बघूया. स्टॉप रोमॅन्सिंग लोनलीनेस. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, आपण आपल्या मनात काही चित्र तयार करतो. त्याच्यामध्ये असं असतं की जसा सिनेमा बघतो आपण, सिनेमामध्ये एक कोणी वीक असेल, कोणी गरीब असेल, त्याला वाचवण्यासाठी दुसरा कोणतरी स्ट्रॉंग येतो आणि हा सिनेमा आपल्या मनात नेहमी चालू असतो, बरोबर. आणि आपण स्वतःला असं इमॅजिन करतो की कोणतरी आपल्याला नक्की वाचवलंय. पण काय आहे, तुम्ही स्वतः स्ट्रॉंग व्हा. दुसरं, पेन ऑफ हायडिंग युअरसेल्फ. आपल्याला नेहमी वाटतं की लोकांनी आपल्याला ऍक्सेप्ट करावं, म्हणून आपण आपल्यामध्ये खूपसे बदल करत असतो आणि बदल करत करत आपण जे आहोत तेच आपण विसरून जातो, पूर्णपणे बदलून जातो. तिसरं आहे हाऊ टू बी यू. या चॅप्टर मध्ये असं आहे की तुम्ही स्वतः कसे राहू शकता. तुम्हाला दुसऱ्यासाठी बदलण्याची गरज नाहीये. तुम्हाला काही प्रूव्ह करण्यासाठी स्वतःला त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या अनुषंगाने आपण बदललं पाहिजे हे काही जरुरी नाही. चौथा पार्ट आहे लव्ह फॉर सॉलिट्यूड. लव्ह फॉर सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे एकांत. त्याच्यावर प्रेम. एकटेपणावर प्रेम करू नका. दुसरा भाग मी लवकरच घेऊन येईन. मी त्याची सुद्धा व्यवस्थित एक समरी बनवीन आणि असाच गप्पांच्या ओघामध्ये मी तुम्हाला तो सांग. तसं रेणुका गावराणी या लेखिकेने हे पुस्तक खूप छान लिहिलेलं आहे, साध्या सोप्या भाषेत, इंग्रजीमध्ये आहे. तर भेटूया पुढच्या भागात.